जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ज्यावेळी पण तुम्ही यूट्यूबवरती नवीन चॅनल ओपन करता त्यावेळी कुणाचेही जास्त सबस्क्रायबर नसतात, सगळे जे ना ते या शून्यातूनच सुरुवात करत असतात। मित्रांनो, जेव्हा तुमच्याकडे 0 सबस्क्रायबर असतात आणि त्यावेळी तुम्हाला कंटेंट अपलोड करायचा असतो यूट्यूबवरती, त्यावेळी मित्रांनो पहिली गोष्ट तुमच्याकडे बघणारा एकही ऑडियन्स नसतो। आता त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे जर व्हिडिओला अपलोड केलं, टायटल थंबनेल चांगला दिला आणि ऑडियन्स रिटेन्शन सुरुवातीला चांगलं आलं तर तुमचा व्हिडिओ नंतर तिथून पुढे चालायला सुरुवात होते। पण मित्रांनो, इनिशियल व्ह्यूज यायचे कुठून, इम्प्रेशन कशा प्रकारे आले पाहिजेत, कुठून घ्यायचे इम्प्रेशन आणि त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे काम केलं पाहिजे यूट्यूबवरती, ते तुम्हाला मी वारंवार आपल्या व्हिडिओमधून सांगत आलेलोच आहे। पण मित्रांनो, सर्व करून देखील तुमच्या व्हिडिओला जर व्ह्यूज येत नसतील तर आजचा व्हिडिओ नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी जबरदस्त ट्रिक सांगणार आहे। ती ट्रिक्स थोडीशी रिस्की आहे, पण मित्रांनो ती जर तुम्ही यूज केली तर निश्चितच मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला चांगल्या प्रकारे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर भेटून जातील, त्याचबरोबर तुमचा चॅनल देखील मॉनिटाइज होऊन जाईल। सो मित्रांनो, ट्रिक्स जी काय आहे ती आज तुम्हाला सांगणारच आहे, त्यामुळे पटापट व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं आहे। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ज्यावेळी पण तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल ओपन करता, तुमच्याकडे सबस्क्रायबर वगैरे काही नसतं, त्यामुळे तुम्हाला व्ह्यूज येण्याचे चान्सेस कमी असतात। तर त्यावेळी मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे टायटल थंबनेल डिस्क्रिप्शन लिहिला असेल तरी देखील जर तुम्हाला व्ह्यूज चांगले येत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्या पण कॅटेगरीमध्ये व्हिडिओज बनवत असाल, लाईक तुम्ही जर रेसिपी व्हिडिओ बनवत असाल किंवा स्पोर्ट कॅटेगरीमधले व्हिडिओ, गेमिंग व्हिडिओ बनवत असाल, कुठल्या पण कॅटेगरीमधील व्हिडिओ बनवत असाल तर ही ट्रिक्स प्रत्येकाच्या कामी येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे ज्या पण कॅटेगरीमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवताय, प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवताना त्याच कॅटेगरीमधील त्याच टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा। आता टॉपिक म्हणजे काय, तुम्ही समजा रेसिपी व्हिडिओज बनवत असाल तर तुम्ही रेसिपीचेच व्हिडिओ सगळे टाकायचे। बरेच लोक काय करतात, सुरुवातीला रेसिपीचे 2-4 व्हिडिओ टाकतात, नंतर ते चालले नाही तर थोडेसे ब्लॉग बनवतात किंवा त्यानंतर दुसराच कुठला तर कंटेंट घेतात। तर असा मिक्सड कंटेंट अजिबात टाकायचं नाही, तुम्ही जे आहे ते फिक्स नीचवरती काम करायचं। तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्ह्यूज येण्यासाठी काय करायचं आहे, जे पण तुमच्या कॅटेगरीमधील टॉप यूट्यूबर्स असतील, आता फॉर एक्झाम्पल जर घेतलं रेसिपी चॅनल, रेसिपीमध्ये बरेचसे रेसिपी चॅनल आहेत ज्यांचे मिलियन+ सबस्क्रायबर आहेत आणि ते पण तुमच्या भाषेतील असायला पाहिजेत। कारण मित्रांनो, तुम्ही जर मराठीमधून व्हिडिओज बनवत असाल आणि हिंदी यूट्यूबरला जर तुम्ही फॉलो केलं, म्हणजे तुमच्या कॅटेगरीमधील हिंदी जे टॉपचे यूट्यूबर्स आहेत त्यांना पिक करायचं नाही, तर जे पण तुमच्या लँग्वेजमधील यूट्यूबर्स आहेत, जसं मराठी यूट्यूबर असाल तुम्ही, तर तुमच्या मराठी यूट्यूब कॅटेगरीमधील तुमच्या कॅटेगरीमध्ये जो पण टॉपला आहे ते टॉप 3 यूट्यूब चॅनल तुम्हाला घ्यायचे। ठीक आहे, आता ते टॉप 3 यूट्यूब चॅनल घेतल्यानंतर काय करायचं, प्रत्येक यूट्यूब चॅनलचा एकतर हॅशटॅग असतो। आता हॅशटॅग मित्रांनो तुम्हाला जर काय माहिती नसेल तर हॅशटॅगवरती आपण कालच एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तो एक वेळेस नक्की बघा। कारण मित्रांनो, व्ह्यूज येण्यासाठी हॅशटॅग पण खूपच महत्त्वाचा असतो आणि तुम्हाला काय करायचं, प्रत्येक चॅनलचा एक हॅशटॅग असतोच। जसं की माझं एक्झाम्पल देतो मी, माझा एडिटिंग कॅटेगरीमध्ये मराठीमध्ये टॉपला यूट्यूब चॅनल आहे, तर माझा हॅशटॅग आहे एसपी क्रिएशन। आता जे पण एडिटिंग करणारे चॅनल आहेत ते एसपी क्रिएशन हा हॅशटॅग यूज करू शकतात। सो मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारचे हॅशटॅग जे आहेत ते तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की द्यायचे आहेत। फक्त 3च यूट्यूब चॅनलचे द्यायचे आहेत, जास्तीत जास्त तुम्ही असं नाही करायचं 10-12 यूट्यूब चॅनल घेतले त्यांचे हॅशटॅग दिले, असं अजिबात नाही करायचं। टॉप 3 म्हणलेलो आहे मी, कारण जर तुम्ही जास्त लोकांचे हॅशटॅग यूज केले तर तुम्हाला मिसलिडिंग मेटाडाटा एरर येऊ शकते किंवा कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येऊ शकतो। सो त्यामुळेच मित्रांनो तुम्हाला काय करायचं, टॉप 3 फक्त तुमचे टॉपचे क्रिएटर आहेत त्यांचे हॅशटॅग घ्यायचे आहेत, सोबतच राहिलेले जे 5-6 हॅशटॅग आहेत ते तुम्ही तुमच्या कॉन्टेंट रिलेटेड टाकू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही हॅशटॅग यूज करत असाल डिस्क्रिप्शनमध्ये तर निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज येऊ शकतात। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगा। नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठला हवा असेल तो देखील मला कॉमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना। जय हिंद, जय महाराष्ट्र।